गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गुरु साक्षात परब्रह्म ही संकल्पना तिच्या विविध अंगांनी समजून घेतो आहोत. आत्तापर्यंत आपण सद्गुरूंची आवश्यकता आपल्याला का असते, सद्गुरूंची ओळख आपण कशी पटवून घ्यावी, सद्गुरूंकडनं आपल्याला दीक्षा कशी प्राप्त होते, ती दीक्षा प्राप्त झाल्यानंतर आपला आंतरिक प्रवास कसा सुरू होतो, या प्रवासामध्ये सद्गुरूंकडनं आपल्याला ज्ञानाची प्राप्ती, संस्कारांची प्राप्ती, शक्तीची प्राप्ती कशी होते, हा सगळा भाग आपण आत्तापर्यंत पाहिला आहे. आणि हे बघत असताना एक गोष्ट आपल्या लक्षात येते की गुरु आणि शिष्य या दोघांचा एकमेकांशी हळूहळू जसा जसा दृढ संबंध प्रस्थापित होत जातो तसं तसं शिष्याच्या अंगी त्याचा जो अहंकार असेल, अज्ञान असेल, अविद्या असेल, दोष असतील, ते हळूहळू हळूहळू गळून जातात, नाहीसे होतात. तो गुरूंशी एकरूप व्हायला लागतो आणि तो त्याच्यातलं अंतर्बाह्य परिवर्तन अनुभवू शकतो. तेच गुरु देखील आपल्याकडे असलेलं ज्ञान हळूहळू त्या शिष्याला द्यायला प्रवृत्त होतात. आणि हा सगळा जो भाग आहे याला बराचसा कालावधी लागतो. शिष्याची ज्ञान घेण्याची तीव्रता कशी आहे त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. एखादा शिष्य मला हे आत्मज्ञान लवकरात लवकर प्राप्त करायचं आहे हा हेतू मनामध्ये ठेवून जास्तीत जास्त कठोर साधना करत असेल, सद्गुरूंशी तन्मय होत असेल, तर त्याला त्याचं साध्य लवकर साधतं. पण मला काही घाई नाही आहे, माझे बाकीचे सगळे उद्योग करून वेळ मिळाला तर मग मी साधना करेल, वेळ मिळाला, माझा मूड असला तर मी साधना करेल, गुरूंनी दिलेलं जप करेल, असं रमत गमत जाणारं जर शिष्य असेल तर मग त्याला लवकर आत्मज्ञान प्राप्त होण्याची संभावना राहत नाही. गुरु आणि शिष्य या दोघांमध्येही तत्परता असते. गुरूंना देण्याची घाई झालेली असते आणि शिष्याने घेण्याची घाई दाखवायची असते. हे जेव्हा होतं त्याच वेळेला या ज्ञानाचं आदानप्रदान होतं. गुरु दान करण्याकरताच उभे असतात, दान करण्याकरताच ते बसलेले असतात, परंतु ते दान आपण आपल्या झोळीमध्ये घेण्याकरता आपली झोळी देखील आपल्याला भक्कम करावी लागते, त्याशिवाय ते दान झोळीमध्ये पडत नाही. म्हणून शिष्याला आपली पूर्वतयारी अत्यंत कठोरपणाने करावी लागते. आपण असं बघत होतो की सद्गुरू आपल्या कृपेने शिष्याचे दुर्गुण, दोष हळूहळू कमी करत जातात आणि तो शिष्य सद्गुरूंना सर्व भावेनं समर्पित होत जातो. त्याच्या मनामध्ये सद्गुरूंविषयी दृढ श्रद्धाभाव व्यक्त व्हायला लागतो आणि गुरु जसं सांगतील त्या पद्धतीने तो आपली साधना आणि आचरण ठेवायला लागतो. त्याच्यातून या दोघांमध्ये मानसिक पातळीवरती, आत्मिक पातळीवरती अनुबंध साधला जातो आणि मग गुरु आपल्या चेतनेने त्या शिष्याच्या ठिकाणी असणारी त्याची जी व्यक्तिगत चेतना आहे ती चेतवतात आणि ब्रह्मांडीय चेतनेशी त्याच्या चेतनेचं अनुसंधान साधून देतात. इथपर्यंतचा भाग आपण मागे बघितला होता. गुरु जे काही ज्ञान प्रक्षेपित करतात ते ग्रहण करण्याची क्षमता, ते धारण करण्याची क्षमता शिष्य आपल्यामध्ये आणतो आणि गुरूंशी मनाने तादात्म्य पावल्यामुळे त्याला गुरूंकडनं येणारं हे ज्ञान सहजपणे घेता येतं, ग्रहण करता येतं, धारण करता येतं. त्याच्याकरता शिष्याला कष्ट घ्यावे लागतात, मेहनत करावी लागते, सातत्याने अभ्यास करावा लागतो आणि गुरूंशी मनाने
अनुसंधान ठेवावं लागतं, तेव्हा या क्रिया घडतात. गुरूंकडे शिष्याचं थोडं जरी दुर्लक्ष झालं तरी ज्ञान गुरु जे देतात ते घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये राहत नाही आणि ह्या गोष्टी वारंवार घडत नाही. लक्षात आलं का? कारण ही जी संप्रेक्षणाची क्रिया असते आणि ही संप्रेक्षणातून येणारं ज्ञान ग्रहण करण्याची जी क्रिया असते ती सूक्ष्म पातळीवर होते, ती स्थूल पातळीवर होत नाही, ती प्रत्यक्ष कृतीतून किंवा संवादातून दिली जात नाही. जसं आपण पाहतो की रेकी आणि हिलिंगचे बरेच प्रकार आहेत, त्याच्यामध्ये प्राणिक हिलिंग वगैरे आहेत. यांच्या माध्यमातून काही व्याधी असणाऱ्या, अस्वस्थ असणाऱ्या, आजारी असणाऱ्या व्यक्तींना प्राणशक्ती दिली जाते, पाठवली जाते आणि त्या प्राणशक्तीच्या माध्यमातून त्यांना आरोग्य आणि स्वास्थ्य प्रदान केलं जातं. हा आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये आजूबाजूला आपल्याला येणारा हा अनुभव आहे. बऱ्याच वेळेला अशा पद्धतीने रेकी दिली जाते. जे त्याच्यामध्ये तज्ज्ञ असतात ते एका ठिकाणी बसून दुसऱ्या ठिकाणी असणाऱ्या व्यक्तीला आपली प्राणशक्ती पाठवतात आणि त्या प्राणशक्तीच्या माध्यमातून त्याला स्वास्थ्य प्रदान करतात. आता ही जी क्रिया घडते ही प्राणमय कोशाच्या पातळीवरती घडते. शुद्ध प्राण त्याच्यापर्यंत पोहोचवला जातो आणि त्या प्राणामध्ये त्या आजारावरती मात करण्याची एक शक्ती देखील पाठवली जाते आणि ती शक्ती ज्याला पाठवली जाते त्याच्या प्राणशक्तीशी ती एकरूप होते आणि ती आपलं कार्य करते. असा अनुभव हे हिलिंग करणारे आणि रेकी देणारे जे लोक असतात त्यांना येतो. ही हिलिंगची क्रिया म्हटल्याप्रमाणे प्राणमय कोशाच्या अवस्थेमध्ये होत असते किंवा त्या स्तरावरती चाललेली असते. तसंच आपलं जे मन आहे त्या मनाच्या पातळीवर आणि बुद्धीच्या पातळीवरती आपण आपल्या भावना, वासना, ईर्ष्या, द्वेष किंवा दया, करुणा असे जे भाव असतात त्यांचंही संप्रेक्षण सातत्याने करत असतो. हा अनुभव काही आपल्याला नव्याने नाही किंवा गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये जे आदानप्रदान होत असतं ज्ञानाचं आणि बाकीच्या गोष्टींचं तेच काहीतरी मोठं गुह्य आहे असं नाही. संवादाव्यतिरिक्त केवळ मनाच्या पातळीवरती भावनांचं होणारं, विचारांचं होणारं आदानप्रदान हे आपण देखील सातत्याने अनुभवत असतो. अगदी त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर आपण एखादं नाटक बघायला गेलो, एखादा सिनेमा आपण बघत असू तर त्या नाटकामध्ये काम करणारे जे लोक असतात त्यांच्या मनामध्ये त्या भूमिकेला अनुसरून जे भाव निर्माण होतात त्यांचं प्रक्षेपण ते करत असतात आणि त्या भावनांशी ते नाटक पाहणारी जी मंडळी असतात ते एकरूप होताना आपण अनुभवतो. त्या रंगभूमीवरती काम करणारी एखादी व्यक्ती अत्यंत दुःखाने पीडित असेल आणि तिचं ते दुःख तिच्या हावभावातून व्यक्त होत असेल तर ऐकणारे किंवा ते नाटक पाहणारे जी लोक असतात त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी उभं राहतं. असा अनुभव आपण घेतो ना. नाटकाच्या बाबतीत हा अनुभव जास्त येतो कारण समोर ती व्यक्ती जिवंत उभी असते आणि ती व्यक्ती ज्या कुठल्या भावना व्यक्त करते त्या भावनांशी पाहणारी मंडळी एकरूप होतात आणि त्यांच्याही मनामध्ये त्याच भावनांचे कल्लोळ उभे राहतात आणि भावनिक पातळीवरती त्या ठिकाणी आदानप्रदान होताना आपण पाहतो. मग भावनिक पातळीवरती, विचारांच्या पातळीवरती होणारं हे आदानप्रदान आपल्याला नवीन आहे का? तर निश्चितपणाने नाही. हे आपण रोजच्या व्यवहारामध्ये अनुभवतो. एखादी आपल्या जवळची व्यक्ती असेल आणि तिला खूप आनंद झाला
तो आनंद तिने शब्दातून व्यक्त केला नाही, पण तिच्या चेहऱ्यावरून जर आपल्याला आनंद दिसत असेल, तिच्या डोळ्यांमध्ये आनंदाचे भाव आपल्याला दिसत असतील, तर ते पाहून आपल्याही मनामध्ये आनंद निर्माण होतो. किंवा समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये दुःख असेल आणि ते दुःख त्याच्या चेहऱ्यावरून व्यक्त होत असेल, तर ते बघून आपलंही मन व्यथित व्हायला लागतं. हे झालं भावनांचं आदान प्रदान. हे जसं होतं तसंच या आध्यात्मिक पातळीमध्ये देखील गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये या ज्ञानाचं आदानप्रदान होतं. आणि तेही मनाच्या पातळीवर आणि सूक्ष्म अशा बुद्धीच्या पातळीवर होत असतं. पण हे केव्हा होतं? की ज्या वेळेला गुरु आणि शिष्य यांच्यामधले संबंध अत्यंत दृढ होतात तेव्हाच ते शक्य आहे. म्हणजे गुरु शिष्याशी एकरूप होतात आणि शिष्य गुरूंशी एकरूप होतो. गुरु शिष्यांशी कायम एकरूप असतात. कसं? तर जसं आई आहे, आईने बाळाला जन्म दिल्यानंतर ती त्या बाळाशी कायम एकरूप असते जीवनभर. मग तो मुलगा लहान असू द्यात, नंतर मोठा होतो, वृद्ध होतो, तरीसुद्धा त्या आईच्या मनामध्ये त्या मुलाविषयी जे वात्सल्य असतं, जे प्रेम असतं, जी आत्मीयता असते, ती कधीही कमी होत नाही. त्या मुलाचे केस पांढरे झाले तरी त्या आईला तो मुलगा लहानच असतो. त्याच्याविषयी अत्यंत वात्सल्य तिच्या ठिकाणी कायम असतं, ते कधीही बदलत नाही. तशी गुरूंची भूमिका असते की गुरूंनी एकदा एखाद्या साधकाला आपलं शिष्य म्हणून स्वीकारलं की त्या शिष्याविषयी त्यांच्या मनामध्ये आत्मीयतेचा भाव असतोच असतो. गुरु त्याला आपलं मानतात, त्यावेळेला सर्वांगाने ते त्याला आपलंसं करतात. त्याच्यातले दोषही ते स्वीकारतात, फक्त गुण स्वीकारतात असं नाही. त्यांना माहिती असतं की या शिष्याला आपण स्वीकारलं आहे, याच्यामध्ये हे गुण आहेत, हे दोष आहेत. दोन्ही गोष्टी ते स्वीकारतात. आईसारखं, आई आपल्या मुलाला तो कसाही असला तरी ती स्वीकारतेच. तो दुर्गुणी असला तरीसुद्धा आईच्या दृष्टीने तो दुर्गुणी नसतो. त्याचे दोष असतील, गुण असतील, सगळं ती पोटात घालते. तशी गुरूंची भूमिका असते. फक्त विषय कुठे असतो? तर गुरूंचं कायम शिष्याकडे लक्ष असतं, पण शिष्याचं मात्र गुरूंकडे किती लक्ष असतं, किती प्रमाणात तो गुरूंशी एकरूप होतो, किती त्यांच्या विचारांशी तो समरस होतो, किती त्यांच्या भावना तो समजून घेतो, याच्यावरती हे सगळं दान त्यांच्याकडनं जे मिळतं ते त्याचं प्रमाण म्हणजे घेण्याचं प्रमाण ठरतं. शिष्य जर गुरूंशी पूर्णपणे तद्रूप झाला, एकरूप झाला, तर मात्र गुरूंनी दिलेलं सगळं ज्ञान, शक्ती, सामर्थ्य, ओज, तेज सगळं काही परिपूर्ण त्या शिष्यापर्यंत येतं. तो ते सगळं स्वीकारतो. पण शिष्य जर गुरूंशी एकरूप होत नसेल, केवळ कामापुरता की मला आता संसारात अडचण आली आहे, मग मला तुम्ही याच्यातून सोडवा, मग मी साधना करेल, मला आत्ता ह्या गोष्टी समोर आल्यात त्यामुळे मला आत्ता वेळ नाही, मी नंतर निश्चितपणाने साधना करेल, किंवा कधीतरी गुरूंचं स्मरण करणं, कधीतरी त्यांच्या संपर्कात येणं, असं जर त्याच्या मनातले भाव असतील, असा जर दुरावा तो गुरूंविषयी ठेवत असेल, तर मात्र हे गुरूंनी प्रक्षेपित केलेलं ज्ञान त्याला स्वीकारता येत नाही. तेवढी त्याची धारणा पक्की होत नाही, तेवढी क्षमता त्याच्यामध्ये निर्माण होत नाही. म्हणून गुरु आणि शिष्य यांच्यातले संबंध, भावनिक पातळीवरचे संबंध जसे जसे दृढ होत जातील, सशक्त होत जातील, तसं तसं शिष्याच्या चेतनेचा स्तर वाढतो आणि मग गुरूंकडनं आलेल्या सगळ्या गोष्टी तो सहजतेने
स्वीकारू शकतो. मग त्याच्याकरता शिष्याने काय करायला हवं? तर त्याने कायम गुरूंचं चिंतन करायला हवं. गुरूंनी दिलेल्या गोष्टी, सांगितलेल्या गोष्टींचं चिंतन करायला हवं. त्यामुळे त्या शिष्याचं मन हळूहळू विकसित होत जातं आणि मग त्याची चेतना विकसित होते. ही चेतना विकसित होत असताना त्याच्या मनामध्ये जे विकल्प असतात, मनामध्ये जे अवरोध असतात, ते गुरूंनी दिलेले मंत्रसाधना, जपसाधना, त्यांनी दिलेले सूक्ष्म असे विचार यांच्यामुळे त्यांचं खंडन व्हायला लागतं. मनातले विकल्प हळूहळू नाहीसे व्हायला लागतात. आणि दुसरी आणखीन एक गोष्ट अशी घडते की त्या शिष्याचं मन अनेक ठिकाणी विखुरलेलं असतं. आपल्याला देखील असा अनुभव येतो पहा, की एकाच वेळेला आपलं मन एकाच गोष्टीशी एकरूप होत नाही फार काळ. मनामध्ये एखाद्या गोष्टीचा आपण विचार केला की काही क्षणात लगेच आपलं मन तो विचार सोडून दुसरीकडे जातं आणि दुसऱ्या गोष्टीचा विचार करतं. एखाद दुसरा सेकंद त्या गोष्टीशी तो एकरूप होतो, पुन्हा तिसऱ्या गोष्टीचा विचार आपलं मन करतं. एकाच वेळेला मन अनेक ठिकाणी फिरत असतं आणि त्यामुळे होतं काय की मनाची सगळी शक्ती विखुरलेली असते. ती एकाच ठिकाणी लवकर एकवटत नाही आणि म्हणून आपल्यासारखी सामान्य माणसं जी असतात ती कुठलंही काम नेमकेपणाने, नेटकेपणाने, अगदी ध्येयाने झपाटून करू शकत नाही. त्याला कारण हेच आहे की त्यांची मनाची जी विखुरलेली शक्ती आहे ती एका ठिकाणी येत नाही. अनेक गोष्टी एकाच वेळेला आपल्या मनाला करायच्या असतात, अनेक गोष्टी एकाच वेळेला आपल्याला अनुभवायच्या असतात आणि म्हणून आपलं मन कायम वेगवेगळ्या गोष्टींकडे धावाधाव करत असतं. एका ठिकाणी ते स्थिर राहत नाही. आणि अशी एकाच वेळेला अनेक ठिकाणी जी मनाची शक्ती विखुरते तिचं प्रमाण कमी असतं आणि त्या शक्तीमुळे कुठलंही एक काम नीटपणाने आपल्याला करता येत नाही. पण जसं जसं आपण सद्गुरूंनी दिलेल्या मंत्राचा जप करायला लागतो, त्यांनी सांगितलेली साधना करायला लागतो, त्यांच्या ठिकाणी आपण एकरूप व्हायला लागतो, त्यावेळेला हे विखुरलेलं मन आणि मनाची शक्ती एकाच ठिकाणी एकवटायला लागते, एकाग्र व्हायला लागते. आणि ही एकाग्रता मनाला साधली की मग जे सूक्ष्म असे ज्ञानतरंग असतात सद्गुरूंकडनं येणारे, त्याच्याशी ते मन एकरूप व्हायला लागतं आणि त्या ज्ञानाची जाणीव साधकाला, शिष्याला व्हायला लागते. आता हा जो अनुभव आहे हा जागृत अवस्थेमध्ये येतो, तसाच तो स्वप्न अवस्थेमध्ये देखील काही साधकांना, शिष्यांना येऊ शकतो. स्वप्नामध्ये देखील त्यांना ज्ञानप्राप्ती होऊ शकते. जसं आपण उदाहरण पाहायचं झालं तर संत श्री तुकाराम महाराजांचं उदाहरण देता येईल. तुकाराम महाराजांची जी अखंड अशी साधना झाली, त्या साधनेतून त्यांनी आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं आणि त्यांना स्वप्नामध्ये सद्गुरूंची प्राप्ती झाली. प्रत्यक्ष सद्गुरू त्यांना मिळाले नाहीत, तर स्वप्नामध्ये सद्गुरूंनी येऊन त्यांना आशीर्वाद दिला, आपलं नाव सांगितलं, बाबाजी चैतन्य माझं नाव आहे, मंत्र सांगितला आणि आपल्याला काय कार्य करायचं आहे त्या कार्याची दिशा दिली, असं तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये सांगतात. त्यावेळेला ते स्वप्नामध्ये, निद्रिस्त अवस्थेमध्ये, स्वप्नावस्थेमध्ये त्यांना हा अनुभव आला. म्हणून गुरूंकडनं जे ज्ञान दिलं जातं ते जागृत अवस्थेमध्ये, स्वप्नावस्थेमध्ये, निद्रावस्थेमध्ये देखील तो साधक ग्रहण करू शकतो. का? कारण त्याचं मन अत्यंत सावध असतं. ज्ञानाप्रती ज्ञान ग्रहण करण्याची तळमळ मनाला लागलेली असते.
ते ज्ञान ग्रहण करण्यासाठी ते मन एकाच ठिकाणी एकवटलेलं असतं. अत्यंत निष्ठेने जीव ओतून त्याची साधना चाललेली असते. त्या व्यतिरिक्त त्याचं लक्ष दुसरीकडे कुठेही लागत नाही. आपण तुकाराम महाराजांचा जर विचार केला त्यांच्या अवस्थेचा, तर हीच त्यांची अवस्था होती. एकांतामध्ये जाऊन बसायचे, चिंतन करायचे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते डोंगरावर जाऊन बसायचे आणि तिथे भंडाऱ्याच्या डोंगरावरती एकांतामध्ये आपलं मन स्थिर करण्याचा, एकाग्र करण्याचा, मनाचं जडत्व कमी करून ते मन त्या चैतन्याशी, आपल्या चेतनाशक्तीशी एकरूप करण्याचा अभ्यास ते सातत्याने करायचे. आणि तो अभ्यास जसा जसा सिद्ध होत गेला तसं तसं त्यांना ही स्वप्नामध्ये अनुभूती आली आणि सद्गुरूंची प्राप्ती होऊन ज्ञानप्राप्ती झाली. अशा पद्धतीने हे स्थूल आणि भौतिक अनुभवांच्या पलीकडं असणारं जे आध्यात्मिक आणि अतींद्रिय अनुभूती आहेत त्या गुरूंच्याच मार्गदर्शनाने आत्मिक पातळीवरती येत असतात. या अतींद्रिय अशा अनुभूती आहेत. अतींद्रिय याचा अर्थ आपले जे स्थूल इंद्रिय आहेत त्यांच्या पलीकडच्या, स्थूल इंद्रियांच्या पलीकडे. मग कुणाला ह्या अनुभूती येतात? तर आपलं स्थूल इंद्रिय जी असतात त्या इंद्रियांचेच सूक्ष्म इंद्रिय आपल्या मेंदूमध्ये असतात. त्याची जाणीव त्या इंद्रियांना होते. म्हणजे आपले जे डोळे आहेत, स्थूल डोळे, स्थूल डोळ्यांना स्थूल जगत सगळं दिसतं. पण जे सूक्ष्म जगत आहे ते मात्र स्थूल डोळ्यांना दिसत नाही. मग ते कुणाला दिसतं? तर ते अंतःचक्षूंना दिसतात. आपल्या आतमध्ये जे आपले आतले डोळे आहेत त्यांना त्या परमेश्वराचं सगुण साकार रूप दिसतं, जे आपल्या संतांना दिसतं. आपल्या अंतर्गत जे जे सूक्ष्म अवयव आहेत त्या सगळ्या अवयवांना हा अतींद्रियाचा अनुभव येतो आणि त्यामुळे शिष्याच्या जीवनामध्ये गुरूंचं स्थान हे अनन्यसाधारण आहे असंच आपल्याला म्हणावं लागतं. मग ज्या वेळेला शिष्याला या सगळ्या गोष्टींची हळूहळू जाणीव व्हायला लागते की हे आध्यात्मिक क्षेत्र कसं आहे, आपली वाटचाल कशा पद्धतीने होते आहे, ते सद्गुरूंचं मार्गदर्शन आपल्याला कसं लाभतं आहे आणि आपल्या मनाची, आपल्या बुद्धीची एक उच्चतर अशी अवस्था तो अनुभवायला लागतो आणि त्याच्या दृष्टीने त्याचे सद्गुरू हे ईश्वर स्वरूप व्हायला लागतात. तो त्यांना एक व्यक्ती म्हणून, एक सामान्य माणूस म्हणून बघत नाही. सद्गुरू आपल्यासमोर जे येतात ते मनुष्य रूपातच येतात, दिसताना ते मनुष्य रूपातच दिसतात. पण त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या सामर्थ्याची, शक्तीची जाणीव झाल्यानंतर मात्र त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला लागतो. ईश्वराविषयी आपल्या मनामध्ये जशी धारणा असते की ईश्वर हे कसे आहेत तर अत्यंत कृपाळू आहे, अत्यंत दयाळू आहे, न्यायी आहेत आणि असीम ज्ञानाने परिपूर्ण आहेत. ही संकल्पना ईश्वराविषयी आपण वाचतो, ऐकतो. तीच संकल्पना त्याला हळूहळू आपल्या गुरूंमध्ये अनुभवायला येते आणि तो शिष्य आपल्या गुरूंकडे ईश्वर भावाने पाहायला लागतो की आपले गुरु देखील अत्यंत कृपाळू आहेत. त्यांच्या इतकी कृपा दुसरी कुणाच्याही मनामध्ये तो अनुभवू शकत नाही. किती कृपा करतात सद्गुरू? तर आपण मिळवलेलं जे आहे ते सगळंच्या सगळं शिष्यांना देऊन टाकतात. सगळं अज्ञान, सगळा अहंकारादी सगळे दोष की जे माणसाला स्वतःला प्रयत्न करून, त्यांनी स्वतः जर प्रयत्न करायचा ठरवलं आणि सगळं घालवायचं ठरवलं तर त्याला अनंत जन्म घ्यावे लागतात, तरीही हे शक्य होत नाही.
ते केवळ गुरूंच्या कृपेनेच शक्य होतं. आणि अशी कृपा कुठलंही मनामध्ये स्वार्थ न ठेवता, त्याच्या बदल्यात कुठलाही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता गुरु सहजतेने आपल्या शिष्यांवर करतात. गुरूंना काय हवं असतं? मुळात गुरूंना शिष्य काय देऊ शकतो आणि गुरु काय घेणार? गुरु स्वतः सर्वांगाने संपन्न असतात. सर्वांगाने संपन्न असतात. आपण त्यांना ईश्वर मानतो. आपण त्यांना परमेश्वराच्या ठिकाणी पाहतो. सर्व प्रकारचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी असतं. ते मनात आणतील ती प्रत्येक गोष्ट सिद्ध होऊ शकते. ते शिष्याकडनं वस्तूंची, पैशांची किंवा मानसन्मानाची काय अपेक्षा करणार? त्यांना अपेक्षा नसते. खऱ्या सद्गुरूंना या गोष्टींची अपेक्षा कधीच नसते. त्यांना एकच अपेक्षा असते की ज्याला मी शिष्य म्हणून स्वीकारलं आहे त्याने कठोर अशी साधना करावी आणि माझ्याकडे जे ज्ञान आहे ते त्याने स्वतः तेवढं सक्षम होऊन ते ग्रहण करावं, धारण करावं आणि ती ज्ञानाची परंपरा पुढे चालवावी. स्वतःपर्यंत, स्वतःपुरतं ते मर्यादित ठेवू नये. एवढी एकमेव अपेक्षा सद्गुरूंच्या मनामध्ये असते. बाकी त्यांना कुठल्याही अपेक्षा शिष्याकडून नसतात. त्यांच्या कृपेचा अनुभव शिष्य कायम अनुभवत असतो. त्यांच्या कृपेने त्याचं संपूर्ण अंतर्विश्व बदलून जातं. खऱ्या अर्थाने त्याला आपल्या जीवनाची जाणीव व्हायला लागते. गुरूंच्या ठिकाणी हे कृपाळूपण तो अनुभवतो. गुरूंच्या ठिकाणी असणारी दया, अत्यंतिक प्रेम, कुणाविषयी त्यांच्या मनामध्ये आकस नसतो. कुणी अल्पमती आहे, कुणी अत्यंत सतेज बुद्धीचा आहे, म्हणून त्या दोघांमध्ये ते तुलना करत नाही. श्रीमंत आहे त्याला जवळ घेतील, गरीब आहे त्याला लांब ठेवतील, असं नाही. उलट जो स्वभावाने गरीब आहे, आर्थिकदृष्ट्या गरीब आहे, त्यांच्याविषयी सद्गुरूंच्या मनामध्ये कायम करुणा असते. कारण ज्या ठिकाणी पैसा असतो, सत्ता असते, तिथे नाही म्हटलं तरी अहंकार हा येतोच, असतोच. जिथे ज्ञान आहे, बाह्य ज्ञान, तिथे अहंकार आहेच. पण ज्याच्याकडे या कुठल्याही गोष्टी नाहीत तो मात्र गुरूंकडे आशेने पाहतो आणि गुरु त्याला कधीही निराश करत नाही. त्याच्यावरती कायम ते कृपा करतात, करुणा त्याच्याविषयी ते मनामध्ये बाळगतात. गुरु हे न्यायी असतात. माझा तुझा हा भेद त्यांच्या ठिकाणी नसतो. जो चुकेल त्याला शिक्षा करणं आणि जो बरोबर आहे त्याच्यावरती आपला वरद हस्त ठेवणं हे ते कायम करतात. त्यांना कुणीही सांगायची आवश्यकता नसते की कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचा वागतोय. ते स्वतःच्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी पाहत असतात. अनेक उदाहरणं आहेत आपल्याकडे, संतांच्या संदर्भात आहेत. त्यांनी अनेक परीक्षा गुरु आपल्या शिष्यांच्या पाहतच असतात आणि त्या परीक्षेतून हीच गोष्ट ते सिद्ध करतात की खरा कोण आहे, खोटा कोण आहे. केवळ तोंडपुजेपणा कोण करतो, दांभिकता कोणामध्ये आहे आणि खरी भक्ती, खरा प्रेमभाव, खरं समर्पण कुठल्या शिष्यामध्ये आहे हे ते सहजतेने ओळखतात. त्यांना कुणी सांगायची आवश्यकता नसते आणि त्याप्रमाणे ते न्यायही करतात. आणि त्यांच्या ठिकाणी असीम ज्ञान असतं. त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या ज्ञानाला कशाची उपमा देणार? प्रत्यक्ष ब्रह्मज्ञान त्यांच्या ठिकाणी प्रकट झालेलं असतं. त्यामुळे असे जे आपले सद्गुरू असतात त्यांच्याकडे शिष्य देखील त्या ईश्वरी भावनेने पाहतो. ईश्वराचंच रूप तो आपल्या गुरूंमध्ये पाहत असतो. त्यामुळे गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये भावनेच्या स्तरावरती
जे संबंध असतात त्यातला एक असतो तो म्हणजे गुरु हे स्वामी आहेत आणि मी त्यांचा सेवक आहे. गुरूंशी एकदा ईश्वरी भावनेने शिष्य जोडला गेला की तो वेगवेगळ्या भावनेने गुरूंशी अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करतो. कधी गुरूंना माता म्हणून, कधी पिता म्हणून, कधी सखा म्हणून, कधी बंधू म्हणून, कधी स्वामी म्हणून तो त्यांची सेवा करतो. आता गुरु हे माझे स्वामी आहेत आणि मी त्यांचा शिष्य आहे, हा जो त्यांच्यातला संबंध असतो त्याचा मतित अर्थ आपण समजून घ्यायला हवा. एक आज्ञाधारी एकनिष्ठ जो सेवक असतो तो आपल्या मालकाप्रती त्याच्या मनामध्ये पूर्णपणे नम्रता असते, स्वामी भक्ती असते, स्वामींविषयी सेवेचा भाव असतो, स्वामींविषयी पूर्णपणे सन्मान असतो, समर्पण भाव त्याच्या ठिकाणी असतो. हेच सगळे भाव तो शिष्य आपल्या गुरूंच्या प्रती मनामध्ये बाळगत असतो. आता हे जे त्याचे भाव आहेत याच्याविषयी देखील आपण थोडासा विचार करणार आहोत, पण आज नाही, उद्या. आज या ठिकाणी आपण थांबूया. श्री गुरुदेवाय नमः.